नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रोहिणीज लाईफस्टाईल. तर आज पाहणार आहोत आपण अगदी गुलगुलीत चपाती आणि खूप टम्म फुगणारी चपाती कशी बनवायची ते. तर पहा, त्यासाठी पीठ मळताना इथे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पीठ घेऊ शकता. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि ही घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. घट्ट म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही, मीडियम अशी कणिक मिळवून घ्यायची आहे. थोडं थोडं करून पाणी मिक्स करून ही कणिक, पाणी एकदम टाकायचं नाही, थोडंसं टाकून घ्यायचं. थोडं थोडं करून जेवढं मावल तेवढं पाणी टाकून अगदी छान कणिक मळून घ्यायची आहे. मीठ अगोदर मिक्स करायचं आणि कणिक ही मळायची आहे. खरं तर चपाती गुलगुलीत फुगण्याचं सिक्रेट हे कणिक मळण्यामध्येच असतं आणि करण्यामध्ये. असं नाही की कणिक तुम्ही व्यवस्थित मळली आणि मग कसंही चपाती बनवली तर टम्मच फुगते, असं नाही. तर मळण्यामध्ये सुद्धा आणि करताना सुद्धा काही गोष्टींची योग्य काळजी घेतली, काही टिप्स फॉलो केल्या, तर मग कणिक छान मळलीसुद्धा जाते आणि चपातीसुद्धा छान बनते, दिवसभर मऊसुद्धा राहते आणि लेअरसुद्धा 3-4 लेअर सुटतात. तर चला, आता कणिक इथे मळून झालं होतं, त्याला थोडंसं तेलाचा हात लावून हे कणिक मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं. याला एक 10 मिनटं ठेवलं. त्यानंतर इकडे मी बाकीची तयारी करून घेतली. आता पहा, पुन्हा हे कणिकाला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. भिजल्यानंतर अजून थोडंसं मिक्स केलं की कणिक छान एकजीव होतं आणि मग चपातीसुद्धा लाटायला फारसा वेळ लागत नाही किंवा उंडे बनवायलासुद्धा वेळ लागत नाही. आता इथे मी 4 उंडे बनवून घेणार होते, कारण मला कार्तिकला डब्याला चपाती द्यायची होती. म्हणून म्हटलं चला आता बाकीचं पीठ बाजूला ठेवते, आधी घाईच्या वेळेस हे 4 चपाती त्याला बनवून देणार होते. तर अशा पद्धतीने तुम्ही हवं तर सगळ्या कणकीचे अगोदर उंडे बनवून घ्या आणि मग अगदी 10 मिनटामध्ये तुम्ही 10 मिनटामध्ये 10 चपाती लाटून होतात, जर तुम्ही कणिक अगदी योग्य भिजवलेलं असेल आणि मळलेलं असेल तर. आता इथे उंडा बनवून घेतला आहे. त्यानंतर ह्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं लाटून घेतलं की त्याला वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती थोडीशी कोरडे जी गव्हाची पिठी आहे ती भुरभरून घ्यायची आहे. हे यासाठी की आपण हे जे फोल्ड करणार आहोत ते पीठ एकमेकांना चिटकू नाही आणि छान चपातीला लेअर यावेत म्हणून. आता पहा, हा उंडा मी या पद्धतीने जसं आपण मोदकाला कळ्या देतो त्या पद्धतीने बनवून घेतलं आहे. आता या कळ्या बनवल्यामुळे काय होतं की या पिठाचा जो मधला भाग आहे त्यामध्ये हवा साठली जाते आणि आपण तेल आणि पीठ लावल्यामुळे तिथे एक पोकळ भाग निर्माण होतो आणि मग आपण ही चपाती लाटली की ती छान तव्यावर टाकली आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप भाजली तर अगदी टम्म चपाती फुगते आणि शिवाय दिवसभर मऊ राहते. तर आता ही चपाती व्यवस्थित लाटून घेतली, सगळ्या बाजूने सारखी लाटून घ्यायची आहे, एकसारखी लाटून घ्यायची कडा आणि मधला भागसुद्धा, आणि मग ही चपाती तव्यावरती भाजून घ्यायची. आता भाजताना सुद्धा गॅस तवा व्यवस्थित तापून द्यायचा आहे, खूप तापलेलाही तवा नको आणि अगदी थंडही नको, मीडियम तवा तापलेला आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि मग चपाती टाकायची आहे. पहा, आता मी तर गॅस खूप हाय तापलेला होता म्हणून गॅस कमी केला. एकदम तापलेल्या तव्यावर चपाती टाकली तर करपून जाते. आता पहा, इथे थोडेसे चपातीला बबल्स आल्यासारखं झालं म्हणून मी ही चपाती उलटवली. आता ही चपाती उलटूस तर दुसऱ्या चपातीला मी थोडंसं लाटून आणि ते तेल लावून आणि पिठी लावून उंडा बनवून घेतला. तोपर्यंत वरची चपाती दुसऱ्या बाजूने थोडेसे बबल्स आल्यासारखे दिसले. आता या स्टेजला मात्र इथे थोडंसं तेल लावून घ्यायचं, मग चपाती पहा तुमची कशी फुगते. पहा, खूप भाजल्यानंतर तेल नाही लावायचं, थोडेसे दोन्ही बाजूने चपातीला बबल आले की पहा या पद्धतीने भाजून घ्यायचे आणि आता पहा छान लेअर सुटायला लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही छान टम्म फुगलेली चपाती करू शकता. आता वरची चपाती भाजून होईपर्यंत खालची चपाती मी छान लाटून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करून मऊ सूत आणि खूप लेअर असलेल्या चपाती बनवून घेऊ शकता. चला तर मैत्रिणींनो, मग तुम्हाला माझ्या सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या, व्हिडिओ आवडला का, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि हो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असताल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे मी तुमच्यासाठी दाखवत आहे अगदी जवळून. पहा, या पद्धतीने एकदम पूर्ण भाजल्यानंतर तेल नाही लावायचं, तर थोडेसे बबल्स आले की तेल लावायचं. आणि पहा, जवळून सुद्धा चपाती किती फुगलेली दिसते ते. चला तर मग ही टिप्स वापरून तुम्ही चपाती बनवून पहा, आणि जर तुमच्याही चपात्या मऊ आल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशा फुगल्यानंतरही सांगू शकता. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.